झोपेतून उठून बघितलं तर नवऱ्याने उडी सारी कपडे इस्त्री करून ठेवली होती आणि बाकीची करायची राहिली होती. मी त्यांना म्हणत होते उडी एकदमच नका करू, तरीही ते करत बसले होते आणि मी मात्र झोपा काढत होते. उठल्यानंतर चहा ठेवला एका बाजूला, चहा सगळ्यांनी घेतला. तोपर्यंत शेतातल्या भेंड्या पण तोडून आल्या होत्या आणि काकड्या पण तोडून आल्या होत्या. हा थोडा जुना व्हिडिओ आहे. त्यानंतर मी तर कढी बनवायला घेतली. संध्याकाळच्या जेवणामध्ये तर मस्त अशी कढी बनवत होते. खूप दिवसांनी कढी बनवते कारण मध्यंतरी तब्येत बरी नव्हती आणि आमच्या घरात कढी मला सोडून कोणाला जास्त आवडत पण नाही. मस्त अशी कढी बनवून घेतली. आंबट झालं होतं थोडंसं दही, त्यामुळे कढी पण थोडीशी आंबट लागत होती, पण छान झाली होती. त्यानंतर एका बाजूला कढी उकळेपर्यंत म्हटलं थोडीफार भांडी घासून घ्यावी. तोपर्यंत कढी उतू गेली आणि सगळा गॅस माझा खराब झाला. आता बाकीचं पण जेवण आवरायचं होतं, त्यामुळे मी लगेचच थोडं पुसून घेतलं. मागचे पण गॅस चालू होते, त्यामुळे तेही गरम होते आणि माझे पुढे पण गॅस चालू होते, त्यामुळे सगळे गॅस गरम झाले होते. तरीसुद्धा मी सुक्या कपड्याने इकडं पुसून घेतलं पहिल्यांदा आणि नंतर मग लगेच ओल्या कपड्याने पण पुसून घेतलं, कारण नंतर ते डाग जाणार नव्हते म्हणून. त्यानंतर इथं कढी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि असा गेला माझा आजचा दिवस.